सिंगलच्या मदतीने इकडनं टीम बादवडची देखील पॉझिटिव्ह इंटेंट सुरुवात झाली आहे. पवार सर सज्ज होताना बॉलर परत एकदा याच पात्र हा फटका चांगला आहे. केडीके कडक आलाय. बॅकवर्ड स्कुलेच्या वर्तुळीला भिरकावलाय. सीमारेषा पार आलाय दमदार षटकार. काय स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. खेचून मारलंय अक्षरशः. बॉलची चामडी लोलवली आहे आणि बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. इट्स अ बिग हिट सिक्सर. यस काय क्लास फटका खेळला. पहिला पण अकोटप्याच्या चेंडू होता. बॅकफुटला गेलाय आणि पोल केलाय बॉलला आणि एक दर्जेदार षटकार वसूल केलाय. बॅटर पाहतो आपण अमोलच्या बॅटमधून हा षटकार. निश्चित हर्ष पहिला पण ज्या प्रकारे पुलचा फटका खेळण्याची योग्य बॉलची निवड करायची ती निवड केली आणि एक लाजवाब षटकार आलाय या बॉलवरती. नक्कीच रोहित शर्मा स्टाईल मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला. शॉर्ट पिच चेंडू आणि त्याच्यावर मात्र शॉर्ट आर्म पुल करत असताना इकडनं 6 धावा वसूल केले गेलेत सिक्सरच्या मदतीनं. धावफलक आता 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 7 रन ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावर. वैभववर आता आक्रमण केलंय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त वैभव पाटील नामी कापिये. एक जबरदस्त ऑलराऊंडर या टीमचा. त्वरित त्या ठिकाणी पाहिलं की नॉन स्ट्राइक हँडचा बॅटर थोडासा पुढे येतोय. लगेच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केलं परंतु सेफ पॉप अँड क्रीज मध्ये बॅटर त्या ठिकाणी पोहोचले गेलेत. रिक्स जरूर इकडनं घेतली होती. असं खूप छान उल्लेख केला आपण कारण की एक मोठं नाव आहे वैभव. जर पहिला आपण षटकार दिला तर मात्र कमबॅक खूप चांगला केलाय आणि निश्चित जो क्लास आहे त्याचा कायम आहे. ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक पहिला आपण पुढचा बॉल रेटम ओर द विकेट मारा करतोय. याच पात्र हा बॉल चांगला होता. मनगटी फटका टर्न केलाय ऑन साइड कडे. एक सिंगल दुसऱ्या धावेची मागणी करताना पाहतोय आपण. थोडासा फंबलिंग पाहायला मिळाला. धोका निर्माण झालाय आणि पंचाचा बुडा आकाशाकडे आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालंय. सिंगल त्यानंतर मात्र एका चांगला दर्जेदार षटकार. त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय वैभव यांनी. अप्रतिम बॉलिंग अटॅक निश्चित बांधून ठेवला. आता मात्र या शेवटच्या 3 बॉलवरती अप्रतिम बॉलिंग. पुढचा बॉल. हा बॉल मात्र निश्चित पाहतोय हर्ष डाव्याष्टीच्या बाहेर. निश्चित जो आपण उल्लेख केला होता त्याच्या विपरीत बॉल टाकला गेला डाव्याष्टीच्या बाहेर. वाईटचा इशारा आलाय आणि टीमची धावसंख्या पाहतोय आपण. धावसंख्या 9. जास्त प्रचंड वेग देण्याच्या प्रयत्नामध्ये आता डावेष्टी सोडून जाणारा चेंडू. वैभवचा जर विचार केला उल्लेख केला तर सातत्यपूर्ण वेगवान गोलंदाजी करिता त्याला ओळखलं जातं आणि तसंच काही चित्र मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉलर बॅटनं पूल करायचं होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. तत्पूर्वी सिंगल धाव पूर्ण केली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये आणि या सिंगलच्या मदतीने जर आता पाहिलं तर धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय. ते म्हणजे 10च्या घरामध्ये षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस या षटकामध्ये एक सिक्सर जरूर आला पण ज्या बॅटरनं सिक्सर टोकला त्याला परतीचा प्रवास देखील करावा लागलाय. पवार सर काय म्हणाल ज्या पद्धतीनं वैभव पाटीलने षटक हाताळलंय. आणि जर विकेटला पण या षटकामध्ये दोन्ही टीमसाठी 50-50 अवस्थेमध्ये हा षटक समाप्त झालाय कारण की विकेट जरी गेला असेल पण टर्निंग पॉईंट जर पाहिला पण 10 धावा सुद्धा धावपलकोलती आलेले आहेत म्हणून 50-50 हा षटक ठरलाय. हो नक्की. जिकडे पहिली विकेट गेली रनआउटच्या स्वरूपामध्ये वैभवचं षटक तिकडे 10 धावा देखील आल्या. विकेट देखील गमावली गेली. ही मॅच रंगतदार होईल यामध्ये शंका नाही कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई सध्याच्या घडीला आपण पाहतायत या मॅच मध्ये. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज पाहतोय आपण राहुलला पाचारण केलंय. कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं पाहतोय आपण पॅक क्राऊड. नो डाऊट पर्व 18 पाहतोय आपण आणि 17 आणि 18 पर्व जर पहिला आपण
स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026च्या माध्यमातून नाईटच्या स्वरूपात ही स्पर्धा पाहतोय आपण. निश्चित हर्ष कौतुक करावं लागेल राजेंद्र पाटील सरांचं, ज्या प्रकारे त्यांचं प्रत्येक वर्षी काहीचं वेगळा क्रिकेटच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या खेळाडूला दर्जेदार आयोजन देण्यासाठी सिंहाचा वाटा असतोय. राहुलचा पहिल्याच बॉलवरती हा फटका पाहतोय आपण. फटका फाटलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चांगला झेल कंप्लीट. दुसऱ्या विकेटचं पतन. तर डिस्टन्स कव्हर करू शकले नव्हते. मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित होते. त्यांच्याकडनं कोणतीही चूक घडताना पाहायला मिळत नाहीये. आणि जिकडे एखादी भागीदारी बनण्याची गरज आहे तिकडे भागीदारी बनत नाही. आणि सध्याच्या घडीला दबाव आता जरूर टीम बादवड व्हीवर निर्माण होत असताना पाहायला मिळतोय. यस, खूप छान उल्लेख केला आपण. कारण की आता मात्र पार्टनरची आवश्यकता आहे. मग क्रिकेटच्या पटलावर तुमचं 4 षटका सामना असतो की 5 षटका, त्यामध्ये का होईना पण पार्टनरशिपला खूप महत्त्व असते. आणि इथून मात्र एका चांगली थोडीशी पार्टनरशिप चांगली करावी लागेल. कारण इकडनं सातत्याने मोठे फटके येणं गरजेचं नाही. सिंगल डबलने देखील धावफलकाला पुढे येणं गरजेचं आहे. कारण विरोधी संघा जर विचार केला तर आपले 3 टॉप ऑर्डरचे खेळाडू संघामध्ये नाहीये. त्या अनुषंगाने नेक्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. बारची गडा लागली. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहेत, थोडेसे पुढे येत आहेत. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने आता स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इकडनं बॅटर करताना दिसलेत. कधी सातत्य, कधी संयम, कधी आक्रमण. हे क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही दर्शवाल तेव्हा एक यशस्वी खेळ तुमच्याकडनं सातत्याने होत राहील, यामध्ये शंका नाहीये पवार सर. यस, आल्या पावली मात्र एका धावेने एक रेष आपला खातं करते. पाहू शकता आमचे निश्चित छोटे छोटे का होईना पण पाहुण्यांचं शुभ आगमन होताना पाहतोय आपण. आणि यावेळेस मात्र हा बॉल पाहतोय आपण. चांगला बॉल होता. निश्चित विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. आणि निश्चित हर्ष तुम्ही उल्लेख केला होता की ज्या प्रकारे या षटकामध्ये अप्रतिम मारा करते बॉलर, कौतुक करावं लागेल राहुल यांचं. ज्या प्रकारे पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल आणि डॉट. आपण पाहता या ठिकाणी आगमन झालंय अर्णव आणि त्याच्या सोबतीने अवनी. आपण पाहतायत प्रथमेश पाटील यांचे बाचे आडवा बाटणं. बॉलला पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का. टीम बादवड बीला जावं लागेल बॅटरला डगआउटच्या श्रेयाला. बॅक टू द डगआउट. अप्रतिम बॉलिंग, अतिशय जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. जर विचार केला आपण आई गावदेवी कोळीवली या टीमच्या माध्यमातून दरम्यान पाहतोय आपण. निश्चित शुभ आगमन होताना या स्पर्धेचे शिल्पकार, मेन आयोजक आमचे आदरणीय तानाजी पाटील बाबांचं शुभ आगमन व्यासपीठावर होताना पाहतोय. मित्रांनो, हा व्यक्तिमत्व जर पाहिला पण राजेंद्र पाटील सरांचे मोठे बंधू आणि प्रिन्स मोहितचे जे ऑपरेटिंग आणि प्रिन्स मोहितचे सर्व आहेत आमचे प्रतिमेदाजींचे पिताश्री. वेलकम बाबा, आपलं व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान मात्र विकेटचं पडझड कायम आहे अजून. जर विचार केला आपण तुम्हाला एका चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. नक्की पार्टनरशिप बनणं गरजेचं आहे. आणि दरम्यान आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतायत अवनी आणि तिच्या सोबतीनं आपण पाहतायत अर्णव या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या पिताश्रींच्या माध्यमातून गेल्या वर्षी या स्पर्धेकरिता आपण पाहिल्या पहिल्या, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे ट्रॉफीज आपल्याला उपलब्ध झालं होतं. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि यावर्षी आपण पाहतायत त्यांच्या माध्यमातून LED स्क्रीन देखील पुरस्कृत केली गेली आहे. दरम्यानचा चेंडू बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न जरूर केलं. त्या ठिकाणी गोलंदाजाने बॅटरला रीड केलंय सर. एकंदरीत आपण पाहतायत राजेंद्र पाटील यांच्या बाजूने आपण पाहतायत त्यांचे नातवंड आहेत. एका साईडनं आपण पाहतायत अवनी पाटील आणि दुसऱ्या बाजूनं अर्णव पाटील. येस, पहा खूप हुशार आहे चिल्ड्रन्स. सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. हा फटका अप्रतिम आहे. उंची जास्त, लांबी किती पाहावं लागेल. पण क्षेत्ररक्षकाला मात्र एक चांगली संधी निर्माण झाली आहे. चांगलं झेल कंप्लीट केलंय. अजून एक धक्का बसलाय बादवड बी टीमला.
पण कमालीचा षटक कंप्लीट केले. राहुल यांनी या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या, फक्त एक आणि किमती 3 विकेट अशी प्राप्त केल्या गेलं. म्हणतात ना, अगदी काही संकटात नाही. क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला काही करता येत नाहीये. पाहतोय आपण ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 2 धक्के, मला वाटतं की 2 धक्के बसले होते. त्यात मात्र इथून सावध पवित्रा घेणं, बॅटिंग करणं गरजेचं होतं. पण म्हणतात तू चल माया या, अति काही संकटात नाही. संकटात सापडलं इथं मात्र भादवड बी संघ. आता मात्र अजून एका बॅटर पाहतोय आपण आलाय खेळपट्टीवर, उमेश आलाय. नक्कीच मी उल्लेख केलं होतं की तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये जास्त काही जेव्हा तुम्ही सातत्याने करता तेव्हा टीम तुमच्या अडचणीमध्ये येत असते आणि आपण पाहिलं जिकडे पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होते त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कन्सिस्टन्सी दाखवणं, सातत्य दाखवणं बॅटर्सना गरजेचं होतं. परंतु ज्या पद्धतीने विकेटची पतझड झाली आहे त्यानंतर आता टीम बादवर थोडीशी दबावामध्ये आली आहे, कारण 4 विकेट गेलेत आणि 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. गेल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव मैदानाच्या आतमध्ये बनली. आता टीमचा कॅप्टन, टीमचा तारणार एक यंगस्टर, मी ज्याची चर्चा करतो, ज्याचा उल्लेख करत होतो, तो आता स्ट्रायकिंग एंडला आलाय क्रिश, ज्याच्याकडे क्षमता आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर खूप जास्त प्रसिद्धी देखील तो क्रिकेटच्या या खेळामध्ये मिळवताना दिसला टीम बादवडकरनं. या खूप उल्लेख केला आपण. क्रिश यांना मी सुद्धा खूपच जोडून पाहिलेलं की खेळता आणि कमी वेळेमध्ये एक मोठी भरारी झेप भादवड टीमच्या माध्यमातून त्यांनी घेतलेली आहे आणि येथून मात्र निश्चित क्रिश याला मात्र शेवटच्या बॉलपर्यंत विकेटवर थांबणं गरजेचं आहे. गोलंदाज आलाय क्रमांक 3चे षटक टाकण्यासाठी शरद आलाय. शरदचा पहिलाच बॉल इथं मात्र काय घडले पाहिजे. बॅटची कट घेऊन चेंडू गेला होता, पण पहिल्या बॉलवरती विकेट किपर चेंडूला फील करतोय आणि इथं मात्र कुठल्या प्रकारे धावणे घ्या. चांगली सुरुवात शरद हा बॉल सुद्धा पाहतोय त्यांच्या माध्यमातून. आपण पाहताय आपल्या सर्वांचे लाडके निंबवली गावचे उद्योगपती तसेच आपण पाहतायत मंचाबाई गुलवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम, मोस्ट वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब. आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक साहेबांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेकरता लाभलंय, त्याबद्दल साहेब आपलं मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 महासंग्राम. अतिशय क्लास बॉल होता. पहिला पण शरद मात्र चांगला तिकट मारा करतोय. याच पात्र अजून एका चांगला बॉल, प्रश्न विचारले पण लाईन कुठे पण चेक त्यांनी केले की जवळपास उजाष्टीच्या बाहेरचा चेंडूचा टप्पा होता आणि अपील फेटाळून लावली आहे. काय अप्रतिम बॉलिंग हर्ष. जर पाहिलं आपण 3 डॉट म्हणजे इथून तुम्हाला भास होईल की विकेटचं पतन पाहायला मिळेल का, हे पाहू शकता आपण. खेळाडू कक्ष खूप पॅक पाहतोय आपण. मोहित फुले एन्जॉय करताना पाहतोय. वा भाई वा. आणि नक्कीच आपण पाहू शकता खेळाडू कक्ष मच्छाबाई आपल्या सर्वांचे लाडके, त्यांच्या नावाने ते खेळाडू कक्ष आपण पाहतायत. जबरदस्त चेंडू, आणखीन एक. आता पूर्णपणे बॅटरला दबावामध्ये टाकलंय. क्रिश आता पूर्णपणे बॅकफुटला गेलाय, कारण मी चर्चा केली की क्रिश सातत्याने चांगली बॅटिंग करतोय. आपण पाहू शकता खेळाडू कक्ष आपल्या सर्वांचे लाडके मच्छाबाई गुलवी यांच्या नावाने ते खेळाडू कक्ष आपण पाहतायत. विक्रांतजी गुलवी साहेब आपण पाहतायत आपल्या सर्वांचे लाडके, अर्थातच लाखिवली गावचे. आपण पाहताय शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि राजेंद्रजी पाटील साहेबांचे खास मित्र अर्थातच कमलाकरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम साहेब. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आणि त्यांच्या सोबत आपण पाहताय चिमुकली देखील आहे. अतिशय अप्रतिम षटक पाहतोय आपण. पूर्णपणे वर्चस्व बॉलिंग अटॅकचा पाहतोय आपण. हा बॉल अजून एक चांगला आहे. बॅक टू द बॉलर. अति काही संकटात नाही हा शब्द वारंवार आम्ही का सांगतोय आणि त्याचा परिणाम पाहिले की आपण अजून एक डॉट बॉल आले. जवळपास 5वा बॉल डॉट. आणि या स्पर्धेमध्ये जर पहिला पण एका बॉलरनी विकेट मेटरी षटक हाताळले, आता मात्र दुसरा बॉलर ठरेल काय या स्पर्धेच्या माध्यमातून. आवाज भिना टीमचा भविष्य. नक्कीच डबल विकेट मेडॉन षटक हाताळण्याचा कारनामा या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिला तर आवाज भिनर टीमचा भविष्य हा गोलंदाज ठरलाय आणि पुढचा भविष्य देखील असणार आहे त्या टीमचा. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता बॅटच्या आतमध्ये लागलाय. सिंगल येईल, सिंगल येईल. आता सुटकेचा श्वास घेतलाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धोकादायक प्रयत्न त्या ठिकाणी. पंच आपण पाहता भिवंडी ग्रामीण क्रिकेटचे जे काही नियम आहेत त्या नियमानुसार फलंदाज बाद देखील या ठिकाणी नसणार आहे आणि कोणतीही धाव येणार नाहीये. फक्त एकच धाव या चेंडूवर प्राप्त होईल. पूर्णपणे हर्ष जर पाहिला पण निकिता जो निर्णय घेतला होता इथं मात्र टॉस जो जिंकला होता
आई गावदेवी कोळीवली टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेला होता. त्याने सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि प्रत्यक्ष पाहतोय आपण प्रत्येक बॉलरनी मात्र त्यावर इथं मात्र नेने तो योग्य ठरवलंय. वा भाई वा, सुपर बॉलिंग अटॅक. 3 षटकाची समाप्ती. फक्त धावसंख्या जर पहिले आपण 12 आहे आणि 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून एक लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल का. येणाऱ्या बॅटरमध्ये जर पाहिला पण बाळा तरे नावाचा ब्रँड खेळाडू अजून सुरक्षित आहे खेळाडू कक्षामध्ये. आपण पाहताय टेंबोली गावचे उद्योगपती अर्थात धनाजी गोराटकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता आर्थिक सहकार्य झाले. साहेब आपलं देखील मनाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. आणि आपण पाहताय सातत्याने राजेंद्र पाटील सरांवर खूप जास्त प्रेम देखील या ठिकाणी दिलं जातं. या विभागातील असतील, या विभागातील बाहेरचे असतील पाहुणी मंडळी, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत जाऊया मॅचकडे. या दरम्यान शेंडूर बॅटनं पूल करायचं होता, त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर इकडनं सरकलेत आणि आता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये एस लेग बाईच्या स्वरूपामध्ये फक्त आणि फक्त एकदा वेल या चेंडूवर आणि एस फलंदाजाला जावं लागेल. आता डगआउटच्या आश्रयाला मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 5वा बसलाय टीम भादवड बी ला. अनिजित मी तर म्हणेन की हर्ष थोडीशी रणनीती सुद्धा इथं मात्र चुकलेली आहे भादवड बी टीमच्या माध्यमातून. कारण की तुमच्याकडे मुकेश मतेसारखा वादळ आणि ब्रँड बॅटर तुमच्याकडे जेव्हा असतो तेव्हा एवढ्या लेट बॅटिंगला पाठवणं म्हणजे थोडंसं कुठंतरी बॅकफुटला जाण्यासारखं वाटतोय. त्यानंतर बाळा सुद्धा खेळाडू कक्षामध्ये पाहतोय आपण, एक उच्च कोटीचा ऑलराऊंडर आहे आणि हे 2 ट्रम्प कार्ड खेळाडू आज करेश ची उणीव भासत आहे पाहतोय आपण. सागर तरे असो, करेश असो, एक ब्रँड टेनिस क्रिकेट पाहतोय आपण ठाणे जिल्ह्यामध्ये. येस येस डेफिनेटली करेश मात्र एक असा बॅटर आहे ज्याने सातत्याने भिवंडीच नाही तर भिवंडीच्या बाहेरचं क्रिकेट देखील गाजवलंय भादवड बी करिता. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये तो आलाय, ज्याची चर्चा होती मुकेश मते, परंतु तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. आता त्याला संधी देण्याची गरज आहे कारण या टीमचा बिग हिटर आहे तो बॅटर. वैभव पाटीलचा हा बॉल प्रचंड वेग. वाह वैभव वाह, काय गोलंदाजी केली जाते. अक्षरशः बॅटरला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलंय. आता बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एका बाजूने मुकेश मते, दुसऱ्या बाजूने वैभव पाटील. यस, क्रिकेटच्या पटलावरचे 2 दिग्गज एकमेकाविरुद्ध पाहतोय आपण. एकीकडे जर पाहिलं आपण वैभव पाटील तर दुसरीकडे मुकेश मत्ते. जाणतोय षटकार ठोकण्यासाठी. इथं मात्र 2 चांगल्या खेळाडूमध्ये फाईट पाहायला मिळेल. वैभव राईट अमोर द विकेट कॉमेंट्री बॉक्स अँड या टोकाकडनं मारा करतोय. नवीन बॅटर आलाय तो खेळपट्टीवर मुकेश मत्ते पाहतोय. हा बॉल अतिशय अप्रतिम प्रश्न विचारला गेला पाहतोय आपण आणि अपील इथं मात्र फेटाळून लावतं काय पाहतोय आपण. दोन्ही पंच इथं मात्र एकत्र येतील. चांगला बॉल होता, चांगला बॉल. काय बोलशील हर्ष, ज्या प्रकारे मुकेश मतेसारख्या बॅटरला इथं मात्र चकवलंय. काय वेग काढतोय, जबरदस्त गोलंदाजी, पिन पॉइंटवर गोलंदाजी केली जाते. ज्या पद्धतीनं बॅटर त्या ठिकाणी सफल होत नव्हते ते पाहिलं त्या ठिकाणी गोलंदाजानं. आणि त्यानंतर शरीरभेदू चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. प्रचंड वेग या चेंडू मागे होतं वैभव पाटीलचं. अतिशय प्रतिम बॉल. यानंतर जो सामना होणार आहे मला वाटतं की पहिल्या फेजच्या दिवसात आजच्या नाईटचा शेवटचा सामना असेल. नॅन्सी 11 निंबोली बी टीमचा कॅप्टन्स आणि संतोष भुवन टीमचा कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. परत एकदा चांगला बॉल कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. विकेट किपर चुकी करतोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषा पार. लेग बायच्या स्वरूपात मिळालंय या बोनस धावा. आणि जिथं जर पाहिलं आपण एक धावेसाठी संघर्ष करताना भादवड बीचे बॅटर पाहतोय आपण. हर्ष ज्या प्रकारे अपेक्षा होतं की चांगली बॅटिंग साईड या टीमकडे आहे, पण उलट पाहतोय आपण एक दर्जेदार बॉलिंग अटॅक सध्या तरी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. ज्यादा बॅकफुटला गेले होते त्या संधीचं सोडणं केलं. वैभव पाटील यांनी चांगला चेंडूची हाताळणी पाहते. धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण धावपलकावरती पाहतोय आपण. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा 18 धावा आहेत. आपण पाहतायत महात्मा गांधी तंटा मुक्ती गाव समितीचे अध्यक्ष अर्थातच माजी अध्यक्ष शेखरजी गोराटकर साहेब टेंबोली गावचे उद्योगपती शेखरजी भोईर साहेब टेंबोली गावचे उद्योगपती साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांच्या सोबतीनं मच्छिंद्रजी केणे साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
तर 4 षटकाची समाप्ती धावसंख्या जर पाहिली आपण दयनीय स्थिती म्हणता येईल. आतापर्यंत जर विचार केला आपण 6 बाद फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 18. हर्ष काय म्हणशील, अपेक्षा खूप काही होत्या आणि कारण की या टीमचा दबदबा कायम आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावर. भादवड बी जर विचार केला आपण तर आता मात्र मी हेच सांगतो की पटावर हजेरी लावण्याचं काम जे करत आहे ते भादवड बी टीमचे बॅटर चुकीचे फटके खेळून मात्र स्वतःची विकेट बाहेर केलेली आहे. पण विसरून चालता येणार नाही आई गावदेवी स्पोर्ट कोळीवड टीमची बॉलिंग अटॅक वेगवान मारा आतापर्यंत त्यांनी केलेला आहे. जिकडे पहिल्या 2 षटकांमध्ये कॉन्फिडन्स लेवलनं गोलंदाजी झाली त्यानंतर बॅटर जरूर समोर मोठे आले, परंतु त्यानंतर जे कॉन्फिडन्स होते ते गोलंदाजाचं ते त्या पद्धतीनं पॉझिटिव्ह इंटेंट राहिलं आणि त्यानंतर आता कुठेतरी दबाव टीम बादवडवर आता बनलाय या मॅचमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचा बाळातरीचा क्रमांक जर पाहिला आपण 8व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. हे कवचित आपल्याला पाहतोय की आपण क्रमांक 5च्या नंतर बॅटिंग करण्यासाठी मला वाटतं की पहिली वेळ असेल, कारण की त्याला माहिती आहे आज खरेच माझ्यासोबत नाही आहे माझा खास खेळाडू, त्याच्यानुसार माझ्या टीमला मी निश्चित लेट जाईल आणि टीमला इथून मात्र येणार आहे. बॉल शिल्लक आहे फक्त ते 6 आणि 40 पर्यंत मजल मारून देईल काय, आकर्षक बॅटिंग करेल काय. अंतिम षटक टाकण्यासाठी तर मात्र बॉलर पाहतोय आपण संजय आलाय. चांगलं बॉलिंग अटॅक सध्या तरी पूर्णपणे बांधून ठेवलंय भादवड बीट टीमच्या बॅटरला. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर आहे. पंचांच्या बाजूने वलतील. पंचांच्या दोन्ही समांतर धाव इकडनं अवांतर प्राप्त होतीये. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय 19च्या घरामध्ये. पूर्णपणे दयनीय अवस्था टीम बादवड बी च्या नावाकरिता ओळखलं जाते. नाव सध्याच्या घडीला थोडंसं पाकपुटला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. सज्ज होताना बॉलर पाहतो आपण प्रत्येकदा राईट द विकेट. हा बॉल वरती हा चांगला फटका आहे पॉईंटच्या डोक्यावर उतरून चेंडू मात्र जाईल बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार आणि पहिला मला वाटतं की आत्मविश्वासाने भरलेला फटका पहिला पण भादवड बी टीमच्या इनिंग मध्ये. हो नक्कीच. आपण पाहता या स्पर्धेकरिता जी संपूर्ण बॅलिंग आहे ती आपल्या सर्वांची लाडकी असणारे अर्थातच संदीप भाऊ भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील खराब लेन ते पंच आमच्या बाजूने वळतील. पंच पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये आणि पंचांचं रिएक्शन आलंय. एक्स्ट्रा रन आणखीन एक ऍड होईल. आता वैभव पाटील थोडासा निराश आहे, कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी या मॅच मध्ये त्याने आतापर्यंत केली आहे. गेल्या 3 षटकांमध्ये गेल्या 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 6 विकेट आले. त्यानंतर धावफलकाचा जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 4 षटकांमध्ये धावा खर्च केल्या गेल्या होत्या, त्या म्हणजे 18. आणि त्यानंतर या षटकाचा जर आपण उल्लेख केला तर एका चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा या षटकामध्ये देखील वसूल केल्या गेल्यात बॅटर्सनं. चांगली बॅटिंग करताना उमेशला पाहतोय आपण. पुढचा बॉल यावेळेस पाहता लेमन कट म्हणता येईल. आतल्याकडेला चेंडू लागून इथं मात्र पाहतोय फाईन लेगकडे ट्रॅव्हलिंग होते. एका सिंगलला निश्चित दुसऱ्या धावगणीचा इथं मात्र कुठल्या प्रकारे प्रयत्न करणार नाहीये, कारण की ब्रँडेड खेळाडू टेनिस क्रिकेटच्या पटलावर बाळा तरी स्ट्राईकला आलाय. इथून मात्र येणारे 4 बॉल पाहतोय आपण. हर्षाने 4 बॉलमध्ये किमान 3 मोठे फटके बाहेर पाठवावे लागेल जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल. किमान 40 किंवा 35 पर्यंत मजल जर मारायची असेल तर. एकंदरीत जर विचार केला तर दबावाची सिच्युएशन आहे आणि बाला तरे या सिच्युएशनचा एक माहीर बॅटर आहे आणि त्या अनुषंगाने आता बॅटिंग इकडनं बाला तरेला करावी लागेल या मॅचमध्ये. तत्पूर्वी इकडनं एखादा मोठा फटका आला तर कॉन्फिडन्स लेवल जरूर वाढेल. दरम्यान चेंडूवर बॅटनं पूल करायचं होता. प्लॅन मिस डॉट बॉल. हे दबाव आहे खऱ्या अर्थानं. सुनीलजी पवार सर, हे दबाव आहे क्रिकेटमध्ये. जेव्हा दबाव येतो तेव्हा मोठे मोठे महारथी तिकडे फेल ठरतात आणि तसं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या घडताना पाहायला मिळतंय. यस, खूप छान उल्लेख केला आपण. किती मोठा खेळाडू एकदा जर दबाव पडला मग तिथून मात्र सावरण्याचं काम त्यांना कठीण जातोय. पाहतोय आपण निश्चित चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन होत नाहीये. हा बॉल परत एकदा पाहतोय आपण. लेट आलाय पण ग्रेट एंट्री पाहायला मिळाली नाहीये. संघर्ष करताना बाळाला सुद्धा पाहतोय आपण. आतापर्यंत 2 बॉलचा सामना केलाय, डॉट आले आणि इथं मात्र निश्चित येणार आहे. इथून फक्त बॉल आहेत आता मात्र 2 मोठे फटके जरी आले तर 35 आकडा संघ पार करू शकणार नाही. कमालीचा बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही टीमचे कर्णधार त्वरित आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. एका बाजूने नॅन्सी 11 निंबवली बी आणि दुसऱ्या बाजूने संतोष भुवन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे. दरम्यानचा चेंडू इकडनं मात्र ड्राईव्ह करतायत. चेंडू आला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एकदा पूर्ण झाली आहे, दुसरा घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि तत्पूर्वी दोन्ही बॅटर्स इकडनं पळून 2 धावा पूर्ण करतायत.
आणि यावेळेस पाहतोय की आपण धावसंख्या पाहतोय धावपलकावर तिथे मात्र 27 आणि 28 धावाचं एक छोटंसं आव्हान पाहतोय आपण. चला नेक्स्ट मॅचचा टॉस दोन टीमचे करण्यात आपल्याला विनंती आहे. एका बाजूनं नॅन्सी 11 निंबवली बी आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतायत कार्तिक 11 संतोष भुवन टीम. यस पाहतोय की आपण या वेगातून क्रिकेटच्या पटलासोबतच पाहतोय की आपण तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षण घेणं जरुरी आहे आणि हे राजेंद्र पाटील सरांना सांगायची आवश्यकता नाही आहे. कारण या विभागातून एक असा मोठा आपल्याला गौरव प्राप्त झाला आहे. बघा मित्रांनो, शिक्षण तुमचा वाई जाणार नाही आहे आणि या विभागातून मी तर म्हणेन की आगरी समाजाचा रत्न म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली आहे. पाहतोय आपण डॉक्टर स्वप्नील कपिल भोईर साहेब यांनी या थेट MD परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याचं स्वागत करूया. भावी जीवनामध्ये तुला अजून मोठं यश संपादन होय आणि आगरी समाजाचं नाव कशा प्रकारे मोठं करायचं आहे हे स्वप्नील दादांनी प्रत्येक एकदा दाखवून दिलंय. आणि MD होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. त्या प्रत्येक गोष्टीवर मात करून त्यांनी हा आव्हान पार केलंय आणि आगरी समाजाच्या माध्यमातून या विभागातला पहिला डॉक्टर साहेब ठरलाय. सन्माननीय पाहतोय आपण स्वप्नील कपिल भोईर साहेबांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपल्याला मी घेऊन जातोय थेट RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत व्हॉइस ऑफ भिवंडी हर्ष पाटील. आपण पाहताय टेंबिवली गावचे उद्योगपती धनाजीजी गोराटकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मॅचची टॉस करून घेणार आहोत, नाणेफेक करून घेणार आहोत. एकंदरीत आपण पाहतायत पहिल्या फेरीतला शेवटचा मॅच. एका बाजूने आपण पाहताय कार्तिक 11 संतोष भुवन आणि दुसऱ्या बाजूने नॅन्सी 11 निंबवली बी टीम. नाणेफेकीचा कॉल केला जातोय पंचांच्या माध्यमातून. या ठिकाणी चॉईस केली जाते. या ठिकाणी आपण पाहता नाणेफेकीचा कॉल केला जातोय संतोष भुवन टीमच्या कर्णधारांच्या माध्यमातून. या ठिकाणी टॉस आपण पुन्हा एकदा करणार आहोत. एका बाजूने प्रिन्स मूवीज आहे, दुसऱ्या बाजूने स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक आहे. प्रिन्स मूवीज असं कॉल केलं आणि येस प्रिन्स मूवीज झाले. मान्यवर पाहुण्या विनंती असणार आहे दोन्ही टीमच्या कर्णधारांना शुभेच्छा द्यायच्या आणि आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे. खूप खूप धन्यवाद. मान्यवर पाहुणे आपल्या स्पर्धेकरिता लाभले त्याबद्दल त्यांच्या मनाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. चला आपण टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी दोन्ही कर्णधारांसोबत थोडीफार चर्चा जरूर करू. संतोष भुवन टीम एकंदरीत जर विचार केला तर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याला बिलॉंग करणारा संघ. आज खऱ्या अर्थाने पालघर असू द्या, ठाणे जिल्हा असू द्या, रायगड असू द्या किंवा पनवेल असू द्या, या मोठमोठ्या विभागामधनं या स्पर्धेकरिता संघ दाखल झालेत. एकंदरीत इकडे आलात संतोष भुवन टीमचे कर्णधार, इकडे आला त्यानंतर या आयोजन नियोजनाबद्दल काय दोन शब्द. टूर्नामेंट काफ़ी अच्छा है और लाइटिंग वगैरह भी अच्छी है. यहाँ से अगर देखा जाए तो स्वर्गीय रघुनाथ पाटिल स्मृति चषक जिस तरीके से आज का ये तीसरा दिन है, तीसरे दिन में आपको खेलने का मौका मिला है. सामने की टीम के बारे में अगर सोचा जाए तो एक बड़ी टीम है निंबवली भिवंडी विभाग की, एक बेहतरीन टीम है. उनके सामने खेलते वक्त यहाँ से टॉस जीता है, टॉस जीतने के बाद डिसीजन क्या होगा? हम लोग बैटिंग करेंगे पहले. बैटिंग करते वक्त अगर देखा जाए तो संतोष भुवन टीम के पास बहुत ही बेहतरीन तरीके की बल्लेबाजी है. जो वसई विराट विभाग में अगर देखा जाए तो अभी जो दानिव टीम थी उसको भी आपने प्रयास किया. उसके बाद यहाँ से अगर देखा जाए तो टॉस जीता है. आपका निर्णय बल्लेबाजी करने का, बल्लेबाजी करते वक्त कितने रन तक जाने का यहाँ से कोशिश रहेगी? हम ज़्यादा स्कोर करने की कोशिश करेंगे क्योंकि थोड़ा वेदर भी ठंडा पड़ा तो बॉल ट्रैवल नहीं हो रहा है, इसकी वजह से. आपको बहुत सारी शुभकामनाएं इस मैच के लिए. आपण पाहताय आपल्यासोबत निंबवली टीमचे कॅप्टन नाणेफेकीचा कॉल गमावला आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर एकंदरीत काय निर्णय असतं? नक्कीच आम्ही पण प्रथम बॅटिंगच घेणार होतो, परंतु आता मनाविरुद्ध घडले. प्रथम क्षेत्ररक्षण करायचे नॅन्सी 11. जर आपण पाहिलं तर निंबवली बी टीम. एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपले सर आहेत रघुनाथ पाटील यांचे सुपुत्र अर्थातच राजेंद्रजी पाटील साहेब, त्यांचा आपण पाहतायत सासूरवाडी. आणि जर एकंदरीत विचार केला तर तिथून हा संघ येतो. एकंदरीत एक वर्षी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन देखील निंबवली टीम राहिली आहे. परंतु या मॅचमध्ये आता क्षेत्ररक्षण करायचे. क्षेत्ररक्षण करत असताना समोरील संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल?
नक्कीच आम्ही 40-45च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅच करता जास्त वेळ आपण खर्च करणार नाही आहोत. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कार्तिक 11 संतोष भुवन टीमनं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याकरिता प्राचारित केलं गेलंय नॅन्सी 11 निंबवली बी टीमला. चला जाऊया समालोचन कक्षामध्ये. तुमच्या समवेत जुडले जातील भिवंडीचा एक पॉवरफुल आवाज दी पॉवर सुनील पवार सर. योगी पाटील आपण पाहतायत. योगेश पाटील आपल्या समवेत समालोचन कक्षामध्ये जुडले जातील पुढच्या इनिंग करिता. धन्यवाद हर्ष पाटील. लक्ष जर पाहिलं तर फार या ठिकाणी छोटंसं आहे, कारण 28 धावांचं समोर लक्ष आणि सलामीची जोडी या ठिकाणी वैभव आणि प्रशांतची आपण पाहिली, परंतु प्रशांत मात्र या ठिकाणी बादून माघारी परतला. दोन्ही आकड्यावरती पहिल्या धक्का लागत असताना टीम आई गावदेवी कोलिली संघाला. न्यू बॅटर कुमार आलाय. पहिल्या षटकामध्ये तुषार न मात्र या ठिकाणी आपल्या संघाला ही सफलता प्राप्त करून दिली. आज जयदुर्गा भातवड संघाचा आपण विचार केला तर ज्याप्रमाणे खेळ होणं त्यांचं मात्र गरजेप्रमाणे मात्र खेळ त्यांचा झाला नाही. बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे ढासळली गेली आणि फक्त 27 धावसंख्येपर्यंत संघाने मात्र मजल मारली. असं कारण कोलिलीकरांच्या गोलंदाजाने जबरदस्त मात्र परफॉर्मन्स केलाय या स्पर्धेमध्ये. अर्ध विकेट पुन्हा एकदा हलूस कट केला, लेट कट गॅप शोधला आणि चेंडू चला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतोय, स्वतः कॅप्टन तिकडे मात्र पाहायला मिळत आहेत आणि 2 रन्स मात्र या ठिकाणी वैभव मात्र जोडल्या गेल्या. वैभव एक जबरदस्त क्रिकेटर आहे, एक जबरदस्त मात्र अष्टबैलू खेळाडू आहे. त्याच्या सोबतीला पाहिलं तर कुमार आला आणि कुमारच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी आपल्याला या 2 रन्स मात्र पाहायला मिळत आहेत. 4 रन्स फलकावरती. असं वाटते की सामना लवकरात लवकर फिनिश होतो की काय, ज्या अनुषंगाने मात्र ते धावांचा पाठलाग सुरू आहे. पुढे आला इनफिल्डच्या डोक्यावर ओव्हर दी कव्हर आणि चेंडू चाला वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे दणदण करत 4 धावांसाठी चौकार. क्लास जबरदस्त स्टार्ट या ठिकाणी मिळालं. खरं तर योगी सर या ठिकाणी आपण म्हणूया की गोलंदाजांनीच एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे विजयाकडे जाण्यासाठी टीम गावदेवी स्पोर्ट कोडिवलीला. मी अगोदर देखील उल्लेख केला की या विभागामध्ये या संघाने या अगोदरच रिसेंटली जी टुर्नामेंट झाली तिथे चषक पटकावलेला आहे. म्हणजे या परिसरामध्ये खेळण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे, या वातावरणामध्ये खेळण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे आणि गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली. फक्त 5 ओव्हरमध्ये 27 बनवता आल्या आणि ती बादवड बीला थोडासा आश्चर्याचा धक्का देणारच होता. हो आणि सुरुवात सुद्धा मात्र इथे पहिले तर फलंदाजी करत असताना मात्र कोहलीच्या बॅटरने मात्र चांगल्या प्रमाणात सुरुवात करून दिलेली आहे. खास करून कुमारचा आपण जर उल्लेख केला तर चेंडूच्या मिडवरती सध्या तो खेळतोय आणि इकडे मात्र पाहू शकाल लेट कट केलाय, फाईन खेळण्याचा प्रयत्न केला, फाईन लेगला मात्र या ठिकाणी पाहू शकाल बीट केलाय आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी लय ग्लान्स करत असताना हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. अगदी लेग समोर येणारा बॉल दिशा दाखवली आहे फाईन लेगला आणि बीट करत असताना चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त स्टार्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि दरम्यान सरपंच बैलाचे मालक बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव आदरणीय प्रभाकर गुळवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. प्रभाकर गुळवी मामा आणि प्रभाकर गुळवी आय थिंक यस तोच नाव जे अनेक वर्ष क्रिकेटच्या खेळामध्ये गाजताना दिसल्या निंबोली गावासाठी आणि त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रभाकरजी गुळवी आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आम्ही करतोय स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये. वेलकम. आणि मला अजूनही माहिती आहे की समीर जावली या चॅलेंज क्रिकेटवरती स्पर्धा सुरू होती आणि त्या क्रीडांगणावरती प्रभाकरला जी इंजरी झाली तिथून मात्र आय थिंक क्रिकेटपासून ते मात्र भरपूर वर्ष दूर राहिले. परंतु तिथे फटक्याला जबाब ओव्हर दी मिड ऑफ चेंडू चालला प्रभाकरजी गुळवी यांच्या दिशेनं लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आणि मला वाटतं प्रणवचे मामा आहेत त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. षटकार आल्या पॉवरफुल हिट वैभव पाटीलच्या बॅटमधून आलेला क्लासिकल फटका. हॅव अ लुक ॲट दॅट लॉफ केलाय रडार मध्ये बॉल
आणि लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे भिरकावून दिलाय चेंडूला. षटकार. ओहो हो हो, वंस अगेन ये भी गेंद जाएगी क्या पालीउली में? जी हाँ, मैदान के बाहर एक और सिक्सर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. आणि या पावसाला आता वैभव पाटील इज ऑन फायर. हाच तो उमेश नाईक ज्यानं आमने लोढा विभागामध्ये सावरदेव चषक गाजवला होता, परंतु इथे मात्र स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये त्याच्यावरती वार वार आणि वार पाहायला मिळत आहेत. हल्ला हल्ला कर दिया. काय बॅटिंग आहे. आणि पा आर आर गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आणि प्रिन्स मूवीज आयोजित स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषक. आणि हा जो सन्मान चिन्ह आहे ना, खरं तर अट्रॅक्शन भरपूर वाढवलाय. तिसऱ्यांदा देखील प्रयत्न केला होता. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आहे. धाव मिळेल का? सिंगलचा प्रयत्न केलाय. थ्रो थोडासा वाईड आला आणि त्याच्यावरती मिळते सिंगल. एका धाव्याने स्कोर. आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा 25 धावा आणि इन मीन 3 धावांची गरज. एकतर्फा खेळ मात्र इथे पाहायला मिळतो. आणि पूर्णपणे या सामन्यावरती या कब्जा निर्माण केलाय आई गावदेवी प्रसन्न. आई गावदेवी स्पोर्ट लाखिवलीच्या वतीने स्पर्धा आपण पाहतो. आणि आई गावदेवी लाखिवली संघ च्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा. आणि तर मात्र कोहली संघ मात्र जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना सिंगल रन्स साठी मात्र प्रयत्न केला कुमारनं. ती सिंगल रन्स मात्र या ठिकाणी एक्झॅक्टली कंप्लीट केली गेली. 26 धाव फलक्यावरती. पूर्णपणे हातात चेहरे पाहायला मिळतात. कोणाचे हात कमरेवरती आहेत, कोणाचे हात एक्झॅक्टली ट्रॅकच्या खिशात आहेत. कारण आता जर पाहिलं तर जयदुर्गा भादवड संघ मात्र भरपूर पिछाडीवरती पाहायला मिळतोय. आणि हा विनिंग शॉट वा फुडिश हा कोलुलीकरांचा ब्रँड आहे. आणि हा ब्रँडेड सिक्सर. आणि सामना जिंकला टीम आई गावदेवी कोलिली संघानं. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम जयदुर्गा भादवड. आणि देऊया आता मात्र या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यानं दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली. फक्त 1 रन खर्च केली. 3 सफलता त्याने आपल्या संघाला प्राप्त करून दिल्या. आणि तो खेळाडू आहे, तो गोलंदाज आहे मिस्टर राहुल. राहुल इज द मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त गोलंदाजी. एकाच ओव्हरमध्ये अक्षरशः फलंदाजी क्रमाचा कंबरडा मोडीत काढला. म्हणजे बॅटिंग क्रमाला अपंग केलं आणि तोच ठरलाय या मॅचचा हिरो. आणि हा फटका, विनिंग फटका आपल्याला बघायला मिळतोय वैभव पाटीलच्या बॅटमधून. अगदी ओव्हर पेज बॉल होता आणि सरळ लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे हा विजयी षटकार. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्सला सलामी देणारा हा षटकार आणि प्रभाकरजी गुळवी यांना दाखवलं जात आहे. नुकतंच त्यांचं आगमन झालं. मच्छिंद्र केने, शेखरजी भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोठ्या संख्येने मान्यवर